No, 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 no. चला RK प्रीमियर लीग AWPM हा संघ या सामन्याला डोळे वरती करून बघेल, कारण की हा सामना भावेश म्हात्रे संघ आणि त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे. त्याच बरोबरीने बालाजी 11 संघ क्षमता आहे, ही एक महत्वाची मॅच, एक रंगतदार सामना प्रेक्षकांसाठी. प्रेझेंटेशनच्या टायमाला आपण ते पारितोषिक, तुम्हाला विनंती असेल तुम्ही मंचावर यायचंय. ओके, शनिवारी वरद विनायक संघ क्वालिफाय होईल ना मग तेव्हा. चला श्री गणेशा झालेला आहे चौकारांनी नेहमी महत्वाच्या षटका. चला फायनलची मॅच, सामना रंगलाय. आकाशची गरज यांनी जर का गुडघे टेकले आणि डाय मारून चौकारला तर मंदारेश्वरच्या मयूर यांच्याकडून 100 रुपये आणि हेमाल वावसार 12वा क्षेत्ररक्षक म्हणून बालाजी 11 या संघासाठी. चला पारितोषिक लागलेलं आहे. आकाशजी गरज यांचे जर का गुडघे टेकले आणि डाय मारून चौका अडवला तर मंदारेश्वरच्या मयूर यांच्याकडे 3 1K. आकाशजी गरज त्यांचा फेवरेट नंबर 3 9 आहेत, पण 3 1K 111 रुपये लागलेले आहेत मंदारेश्वरच्या मयूर. आणि षटकार एक भावेश म्हात्रे, एक मोठा खेळाडू. फ्री हिट, फ्री हिट. चला भावेश म्हात्रे फ्री हिटच्या रूपात गडी वाद होताना वाचला. पुन्हा एकदा चेंडू जातोय स्टेजकडे चौकारासाठी. आता धावफलकाचा विचार केला, धावफलक आता सरासरी 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 चौकाराने वाढते. 3 चेंडू 11 धावा, 3 चेंडू 11 धावा. आकाशजी गरज यांनी जर का डाय मारून चौका आला तर नयन पद्माकर वांगेला त्यांचा फेवरेट अंक 3 9, तब्बल 999. आणि मंदारेश्वरचा मयूर 111. चला पारितोषिक लागलेलं आहे. चेंडू त्यांच्याकडे गेला, डाय मारलेली पण चौकात मात्र अडला नाही, चौका मात्र अडला नाही. चौका अडला पाहिजे. हॅलो 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 हॅलो, माईक चेक. हॅलो. 4 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. अग पोरी तू सपनात ये ना, आणि याचे 4 5 कानफाडीत दे ना. काय चौका सोडलाय का, एक खराब क्षेत्ररक्षण, एक लेझी चौका जाताना दिसलाय. धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडू 19 धावा. लगातार 3 चौके. भावेश म्हात्रे आपल्या संघाची जबाबदारी खांद्यावर घेऊन खेळताना. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि पारितोषिक 990.
आणि 111चा मानकरीचा नाही ठरत आहे कारण की आलाय चौकार. 23 धावा आल्या. 23 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 23 रन बोर्ड. कुशलचं कुठेतरी एक मोठं महागडं षटक हाताळताना दिसतोय. भावेशच्या बॅट मधून लगातार 3 चौकार. चौकारांची आतिश लागोपाठ 4 चौकारांची आतिषबाजी. 23 धावा. आता थांबायचंय, गाडी थांबायची आहे. रिक्षा पकडली विरार स्टेशन वरून तर आरामात यायचं. डोंगरपाड्याला घाई नका करू. ऑलरेडी खूप धावफलक वाढलेला. धावसंख्येचा विचार करतो 24 आणि पुन्हा एकदा भावेश मात्रे ऑन स्ट्राईक. त्याच्या बॅट मधून लगातार 4 चौकार. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट. प्रत्येक धावचीची संधी. धीरेंद्र पाडे चेंडू वर येताना 2 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा आता काय घडले. गरमागरमी सूर्य मावळतेचा प्रवास सुरुवात झाली ना तो कोण थांबवू शकत नाही. आणि वातावरणात आता कुठेतरी क्रिकेटच्या ग्राउंडवरती उष्णता निर्माण झाली. गरमागरमी गाव कप RK प्रीमियर लीग फायनलचा सामना बालाजी इलेव्हन विरुद्ध आर्ना 11. 25 धावा. 4 चेंडू 25 धावा. भावेश आणि प्रतीक सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. साथीला खूप महत्व आहे. स्वीप मारण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जातोय चौकार. (29) 5 चेंडू 29 धावा. एक चांगलं कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी चिराग. पुन्हा एकदा गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न. शेष चेंडूवर येताना एक चांगली थ्रो. षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 30 रन ऑन बोर्ड. 30 धावा. आवेश मात्र खांद्यावरती जबाबदारी आहे. तलवार पेटलेली आहे त्यांच्या हातातली. पारितोषिक लागलेलं आहे. आकाशजी गरज यांनी जर का डाय मारून चौका अडवला तर मंदारेश्वरच्या मयुरांच्याकडून 111 111. त्याच बऱ्यावेळेने डाय मारून चौका अडवला. गुडघे टेकले तर नयन पद्माकर मांगेला त्यांच्याकडून 390. तब्बल 999 आणि 111 असे पारितोषिक लागलेले आहे. आता गोलंदाजी मारा विचार केला तर आकाश गरज स्वतः आलेले आहेत. चला घाई करायची आहे. गाव कप RK प्रीमियर लीग फायनलचा सामना बालाजी 11 विरुद्ध अर्ना 11. सुरेख निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूची. धीरेंद्र पाटील एक साइडेड अग्रेसिव्ह. चला क्षेत्ररक्षणामध्ये बदल दिसत आहेत. मॅच बॉल एवढा लवकर डिसाइड करून टाकला. फक्त दिशा दाखवण्या प्रयत्न आणि एकेरी धावेने संतुष्ट. धीरेंद्र पाटील यष्टीरक्षक यांच्याकडे थ्रो केलेला चेंडू. चला भावेश मात्रे ऑन स्ट्राईक. पहिल्या षटकात लगातार 4 चौकार. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आणि पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांनी आता आम्हाला कुठेतरी कन्फ्युज केले. पंचांना विनंती असेल समालोचन कक्षाकडे यायचंय.
हा सामना रंगणार आहे. ट्रेन एवढा फास्ट निघाली, आता डायरेक्ट स्टॉप बघू कुठे मिळाला. थ्रो तो प्रॉपर आला. NOTOUT and only growing signal is out. एक मोठा आदरा भावेश मात्रे तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. प्रेक्षक वर्गांना विनंती असेल, फायनलच्या सामन्यात 4 चौकार त्याच्या बॅटमधून लगातार आले, टाळ्या वाजून त्याला प्रोत्साहित सन्मानित करायचं आहे. फायनलच्या सामन्यात लगातार 4 चौकार मारले, एक चांगली खेळी दाखवली. धावसंख्याचा विचार केला तर 3131 31 3 चेंडू. जयेश मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करायची आहे. चांगला चेंडू, त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देताना रिस्पेक्टफुली खेळून काढले. जयेश मैदानाच्या आतमध्ये येताना फूस 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 अडलाय 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 अडलाय. थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. धावसंख्या 33 5 चेंडू. धाव फळक थांबवण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या थांबलेला आहे. 33 धावा. फूस 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 अडलाय अडलाय अडलाय. मितेश पाटील. षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 34 धावा. एक चांगला कमबॅक करून दाखवलाय चिराग आणि आकाश घरत यांनी गोलंदाजी करताना. आणि चौथं षटक. विजेंद्र पाटील आणि कुशल काहीतरी चर्चा करताना दिसतात आपल्याला. विजू त्यांना सांगताना दिसते, काय नाही पहिलं महागडं षटक आताला तरी चालते. अच्छा, तर विजेंद्र पाटील त्यांना प्रोत्साहित करतात, कॉन्फिडन्स देतात. क्रिकेटचा सामना असं होते, हीच तर खेळाडू वृत्ती असते की आपल्या खेळाडूला प्रोत्साहित करायचं आहे, कॉन्फिडन्स कुठे लो होत नाही द्यायचं आहे. आता या सामन्यात AWP हा संघ आवर्जून बघत असतील, कारण की भावेश मंत्रे यांचा संघ अरुणा 11 संघ खेळतोय. 34 श्रेयश गुरव गोलंदाजी मारवरती. डगआउट मधून आवाज आलाय, पंच वाईटचा इशारा. फुल टॉस चेंडू. हा बेल मुझे मार असा हा चेंडू. धावचीची संधी. थांबायचंय थांबायचंय. पंच आपला निर्णय सांगतील. प्रेक्षक वर्गांना विनंती असेल, खेळाडूंना सुद्धा विनंती असेल. चला, 2-2 या गावकपच्या स्पर्धेसाठी सुद्धा 2-2 कॅमेरे आहेत, आपण बघू शकतात. डोंगरपाडा गावातील हे सर्व खेळाडू. टेन्शन घेऊ नका, निर्णय तुमच्या पदरात आला तरी खुश व्हा, कारण की खेळाडू वृत्ती दाखवायची असते. आता आलाय वाटते. आता इकडे आमचे कम्प्युटर मॅन आणि पंच डिसाइड करताना. NOTOUT and only रेड सिग्नल आउट. ग्रीन सिग्नल लागला असता तर कुठेतरी डगआउट मधून टाळ्या वाजला असता. युट्यूब वरती स्क्रीन वरती आपण बघू शकता गडी बाद होताना दिसतोय. स्क्रीन वरती दाखवले सुद्धा जाते कशा प्रकारे आउट आहे, स्लो मोशन करून तुम्ही बघू शकता. चला, निहाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आता जबाबदारी आहे. धावसंख्या 35. एक चेंडू आणि 35 धावा. 35 रन ऑन बोर्ड. सुरेख गोलंदाजी बीट करून टाकले पूर्णपणे.
आता बॅट्समॅन कुठेतरी बीट होताना दिसतोय. स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. सुरेख सुरेख चांगलं क्षेत्ररक्षण. एक चांगलं क्षेत्ररक्षण. चला निहाल आलेला एक मोठा बॅटर. ओव्हर आमच्या भटलाऱ्यांनी खूप मैदानं गाजवली आहेत. गोलंदाजी असो का फलंदाजी असो, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अशी ओळख आहे. आता बॉक्स क्रिकेटमध्ये सर्कल बाउंड्रीमध्ये निहाल. मोठा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. चिराग धावचीची संधी. नो डाऊट नो डाऊट नो डाऊट. एक चांगलं क्षेत्ररक्षक सरफराज एक साईड दिसतात आपल्याला. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 37. 4 चेंडू. नो चेंडू आणि हार्दिक एक चांगलं क्षेत्ररक्षण. चला नो. काय घडलंय काय घडलंय. नो +1 अशा 2 धावा. डोंगरपड्यात थांबली होती ना गाडी. नो +2 तब्बल 3 धावा आल्या. 40 झाले असेल स्कोर. 40. डोंगरपड्यात गाडी थांबली होती पण तिकडून परत वर घेतली आणि मग वाटते नारंगीच्या दिशेने जाणे. 4 चेंडू. चला RK प्रीमियर लीग आहे सुपर हिट. पुढे येणारा चेंडू फ्री हिट. अर्ना 11 या संघासाठी फ्री हिट फुलटो चेंडू. हा बैल मुझे मार आणि चौका मारलाय. 44. एक चेंडू बाकी असेल. 5 बॉल. पहिला वाईट चेंडू हाताळला होता. 44 रन ऑन बोर्ड. षटकार. ओपनचे सामने होते कुठेतरी विजय षटकार आणि विजय सहकार करून दाखवला असं बोलायला बरं वाटलं असतं पण आता नाही. तर 4थ्या षटकाची समाप्ती. 44 रन ऑन बोर्ड. 44 धावा झालेल्या आहेत. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश येताना. चिराग गोलंदाजी मारवरती. एक चांगली गोलंदाजी साय्यल्ला या संघाकडून खेळताना दिसतो आपल्याला. चला निहाल स्ट्राईक वरती. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट चेंडू. चिराग एक चांगलं षटक आता तो. सुरेख सरफराज. एक चांगलं क्षेत्ररक्षण. जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है, किंमत जीत की नाही संघर्ष की होते. सरफराजने चांगला संघर्ष दाखवला आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण करताना. त्याची भूमिका पूर्णपणे पार पाडलेली आहे. पूर्णपणे 100% एफर्ट मागच्या मॅच मध्ये सुद्धा आणि आता सुद्धा आपण बघू शकता. चला थोडी घाई करायची आहे. पूर्णपणे बीट आणि 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 काय घडले मैदानाच्या आतमध्ये. पीच सोडायची नव्हती कारण की निहालला स्ट्राईकवर खेळायचं होतं. तीन चेंडू येणारे. 3 चेंडू निर्णायक चेंडू असतील. पुन्हा एकदा यष्टीरक्षक. हा कुठेतरी एक जागेने आउट आहे म्हणजे
डॉट बॉल पाहिजे ना तुम्हाला? डॉट बॉल मिळेल, डॉट बॉल मिळेल. डॉट बॉल मिळेल, टेन्शन नका घेऊ. चार बॉल 45. चला चिरा काय गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. चार चार बरोबर. चला सदानंद पाटीलजी यांच्याकडून रियानच्या प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये. 2 चेंडू असतील. चला बॅट का करा, फुस फुस फुस, नाही आला चौकार. धीरू सुद्धा चालक आहे आणि हे 2 धावा. सुरेख सुरेख 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. चालेल चालेल. शेवटचा चेंडू, हा शेवटचा चेंडू. सदानंद पाटीलजी यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहेत. हा शेवटचा चेंडू 500 रुपयाचा असेल का? ओके ओके, चेक करतो, टेन्शन नका घेऊ. इकडे नियमावलीत सांगितलं नव्हतं की 15 सेकंद आहेत की 5 सेकंद आहेत. तरी पण 10 सेकंदच्या आत घेतलं, टेन्शन नका घेऊ. NOTOUT 500 का 1000 आहेत. मार्केट वाढलेलं आहे. सदानंद पाटीलजी या चौकारासाठी या शेवटचा चेंडू, फर्स्ट इनिंगचा फायनलचा शेवटचा चेंडू, 1000 रुपयाचा चेंडू. रिहान रिहान 1000 रुपये. षटकार षटकार षटकार. बॉल पकडा, बॉल पकडा, बॉल. 48 धावेचं आव्हान असणार आहे बालाजी 11 या संघासाठी. MCCचे जानेमाने खेळाडू हार्दिक परब, एक गुड यष्टीरक्षक म्हणून यांची ओळख असते, ते सुद्धा येताना दिसत आहेत आपल्याला. चला थोडी घाई करायची. अर्ना 11 संघ एक दुःखद बातमी, टिकू सिंगर आज नंतर आपल्याला हळदीचे मांडव गाजवताना दिसणार नाही. वाढीवचे आपले टिकू सिंगर, त्यांनी एक कमेंट टाकली की आता ते गाणं गाजवणार नाही कारण की प्रेक्षक प्रेमासाठी त्यांना खांद्यावर उचलतात, पण त्यांचा आता थोडा प्रॉब्लेम झाला आहे, त्यांनी गोटीला प्रॉब्लेम झाला अशी व्हॉइस रेकॉर्डिंग टाकलेली आहे.
खूप मांडव त्यांनी गाजवले आहेत वाढवीचे आपले टिकू सिंगर त्यांच्या फॅन्ससाठी. चला श्रेयस गुरव आणि आकाश गोलंदाजी मारवरती एक बाल. पहिला चेंडू स्टेटच्या दिशेने भिरकवण्याचा प्रयत्न. फोर्टी एट. हा चला एक बाल. खूप अनुभवी आणि जयेश त्यांना प्रोत्साहित करतायत. ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. सुरेख सुरेख. रिहान पूर्णपणे स्वतःला धोकून देताना दिसतोय. धावचीची संधी. निहाल. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. पंच आपले हात खोलून दाखवताना वाईटचा इशारा. पंचांचा निर्णयाचा सन्मान करायचा आहे. वेशलाच मॅच चालू आहे. वेश कला नको. वेशलाच मॅच चालू आहे. काय करू. हाय नयन आमचा डीबीएन टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे. जागा आहे. ते वैयक्तिक काय कारण नसतील हे बघून घ्यायचं. फिरून मारण्याचा प्रयत्न. रचनात्मक खेळ. नयन मुले अरे नयनचं बोलणं बरोबर होतं. आज हार्दिक पांड्याने 20 चेंडूमध्ये 24 धावा गेला. 20 चेंडूमध्ये 24 धावा गेल्या. तिकडे अमर पाटील असते ना मुंबईकडून खेळताना तर कुठेतरी सामना बदलला असता. फुस 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 फुस. नाग्या फुस. जागा मिळे तिकडे घुस आणि घुसलाय साम्राट चौकार श्रेयसच्या बॅट मधून. 9 धावा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाल्यात 9 रन ऑन बोर्ड. पहिल्या षटकाची समाप्ती. एक चौका आणि 5 सिंगल दिसल्या या षटकात. चला चला घाई करायची. निहाल खूप अनुभवी खेळाडू आहेत. आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण सजवताना दिसतात. फ्रेम मध्ये येतोय हा सारखा खेळाडू. ऑलरेडीच त्यांच्या गुडघ्यांना इजा झाली तरी पण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतात. धावसंख्या झाली ती 9. प्रत्येक गोलंदाजी माजवरती. फुलटॉस चेंडू आणि हा येतोय लावाचून अंमळ तंबाखू. लावाचून अंमळ तंबाखू देताना चौकार आकाश गर्देच्या बॅट मधून. 13 धावा. 13 मेरा किसका ये मॅच. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावून पद्धती 1 for 14 रन ऑन बोर्ड. 14 धावा. पुन्हा एकदा चेंडू जातो इनटू द गॅप. सी मारे शापार. नाटूच्या बॅटमधून येतो चौका. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 4 नि भर. 3 चेंडू 18 धावा.
पुन्हा एकदा टॅपचा सहारा. भावेश मात्रे धावचीची संधी. संधीचं सोनं करता येत नाही. चला आर के प्रीमियर लीग कोण ठरणार आहे सीझन 1 चा विजेता. फुलटा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जास्तच मोठा फटका खेळला आणि चेंडू डायरेक्ट षटकाराला जातोय. पाच चेंडू 19 धावा. विजेंद्र पाटील 5 बॉल 5 बॉल. आकाश गरद यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू. त्या चांगला चेंडूला पूर्णपणे सन्मान पूर्ण घेऊन काढले. आणि काय घडले चेंडूला कुठे थांबायचं मन नाहीये. चेंडू कुठे स्वतःहून थांबत नाही, त्याला थांबावं लागतं. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या झाली आहे 2020 रन ऑन बोर्ड. 18 चेंडू आणि 28 धावा जिंकण्यासाठी पाहिजे असतील बालाजी 11 या संघाला. आणि अर्ना 11 संघ क्षमता आहे 28 आणि 18-28 डिफेन्स करण्याची. चला थोडी टीम मीटिंग कमी करायची आहे. वेळेचं बंधन असतं. आज इन्स्टा ओपन केलं तर सगळीकडे हार्दिक पांड्याच दिसतोय. आता खूप चर्चेत आहे हार्दिक पांड्या इन्स्टावरती बघायला गेलं तर. शॉर्ट होते तसा. आता दुसरा झाला वरती थोडा नवीन. जयेश चला. विजेंद्र पाटील स्वतः क्षेत्ररक्षण लावतात का फलंदाजी करताना. ही बॅट्समॅनची खासियत पण असते. यश आणि काय रनिंग दिसते. चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बदलेली आहे ती 21. एक चेंडू आणि 21 धावा. अच्छा थर्ड मॅन आणि फायनल लेगचे क्षेत्ररक्षण लक्ष द्यायचे. लॉंग ऑन वरतून आवाज आलेला आहे. बॉल गेलाय कांडीला आणि फाटा फुटलाय शेंडीचा. श्रेयसच्या बॅट मधून आला चौकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 25. 2 चेंडू 25 धावा. स्टेपची धावचीची संधी. एक चांगला थ्रो. हो निहालचं लक्ष जास्त. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 चेंडू आणि 27 धावा. धावचीची संधी रिहान आणि पंचांकडे दाद मागितली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंचा आता आम्ही सुद्धा जातो चेक करण्यासाठी. तुम्ही नका येऊ कोणी. पंच सर्व पंच यायचंय. मोबाईल एक आहे क्या. मोबाईल क्या है क्या. मोबाईल नयन नयन कोणता तो नयन. हा एक एक चेंडूचं महत्व असते क्रिकेटच्या सामन्यात. या चेंडूचं महत्व असं आहे. आणि गडी बाद. जल्लोष आणि जल्लोष. ओ युटी आउट. विजेंद्र पाटील तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय.
श्रेयस काय गडी वाद होताना दिसतात. याला म्हणतात असा गडी वाद होताना हा मितेश हा गडी अशा प्रकारे बाद होताना या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 27, 5 चेंडू 27 धावा. 27 धावा. चला थोडी घाई करायची आहे. चला विजेंद्र पाटील स्ट्राईक वरती. बॅट फाईंड दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमाच्या दळा. आंब्याच्या झाडाचा हिरवा हिरवा पाळा. आंब्याच्या झाडाचा हिरवा हिरवा पाळा आणि विजेंद्र पाटील झुकेगा नाही साला. चौका येऊ द्या अजून. 12-17ची मॅच आता खतरा आहे. मॅच मध्ये खतरा बनलेला आहे. कोणताही संघ हा सामना जिंकू शकतो. 12 चेंडू आणि 17 धावा पाहिजे असतील. हा सामना रंगलाय. बालाजी 11 आणि अरुणा 11 संघ दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच. क्रिकेटच्या सामन्यात प्रत्येक चेंडूचं महत्व असतं. आता ह्याच्या आधीचा चेंडू पाहिला तर अरुणा 11 आणि AWPM संघ खुश दिसले त्या चेंडूवरती. आणि हा चेंडूचा विचार केला ना तर हा चेंडू उत्साहाचा जल्लोष घेऊन आला तो बालाजी 11 यांच्या डगआउटमध्ये. म्हणजे येणारा प्रत्येक चेंडू असताना दुःख हर्ष संघर्ष सर्व काही असते त्या चेंडूवरती. उत्साह असो जल्लोष असो दुःखाचं पागडं सर्व काही असते. या दोघांच्या मध्ये जो फरक समजू शकतो तो हा खेळाडू असतो. चला मितेश पाटील धावसंख्येचा विचार केला 31. धावचीची संधीचं सोनं करताना आलं मितेश पाटील. चला विजेंद्र पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक वर येताना. हो थांब थांब थांब. रीड केला आता काय बघा रीड केलेला आहे. फाईन लेगच्या दिशेने दिशा दाखवण्याचा प्रयत्न. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली 33. 2 चेंडू 33 धावा. मितेश पाटील आता जबाबदारी आहे. वरद विनायक या संघाकडून खेळतो. अनुभव आहे. आता जबाबदारी आहे खांद्यावरती. चांगला चेंडू पूर्णपणे सन्मानपूर्ण खेळून काढला. धावसंख्येचा विचार केला तर एकेरी धावेवर 34 धावा. हीन चेंडू 34. अरुणा 11 या संघाचा विचार केला तर चांगला आता बांधून ठेवण्याचा प्रयत्न आहे. आता विजेंद्र पाटील जिम्मेदारी घ्यावी लागेल. बीट 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 पूर्णपणे बीट करून सोडलेला आहे. इक्बाल अँड इक्बाल. सीडीवर सीडी 32 सीडी. सीडीवर सीडी 32 सीडी. एकाची पेटली दाढी आणि दुसरा ओढतोय पिढी. विजेंद्र पाटील याच्या बॅटमधून चौकार. 7-10ची ही मॅच आणि कोणाला 7 मिळणार या सामन्यामधून. 7-10ची ही मॅच. विजेंद्र पाटील स्वतःच्या बॅटवरती विश्वास आहे. आता रिव्हर्सचा अटेम्प्ट गेला वाटते. सॉरी स्ट्रॅटेजी तुमची सांगितली लक्ष नव्हतं कोणाचं. 7-10ची ही मॅच कोणाला 7 मिळणार आहे या मॅच मधून. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षणाचा सन्मान करायचा आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 9 धावा. हा सामना रंगलेला आहे.
ही एक महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघात 6-9ची ही मॅच. एक चांगली खेळी आकाश गरज आणि श्रेयस गुरव यांची विकेट जेव्हा मागे परतली. आता एक मोठी मॅच. 6-9ची ही मॅच. 6-9ची ही मॅच. हा सामना रंगणार आहे शेवटच्या चेंडूपर्यंत. नक्की हा सामना जाईल असं वाटते कुठेतरी, पण शेवटच्या षटकापर्यंत आलेलं आहे. जे नाही आहे ते होकारामध्ये बदलायला शिका. जे असाध्य आहे त्याला साध्य करायला शिका. जे असामर्थ्य आहे त्याला सामर्थ्य बनवायला शिका. हे असं असेल तेव्हाच काहीतरी घडणार आहे क्रिकेटमध्ये. प्रत्येक खेळाडूला संधी द्या पुढे यायची. आता संधी दिलेली आहे. मितेश पाटील, विजेंद्र पाटील, रियानला सुद्धा संधी आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची. रिहान आणि मितेश पाटील, विजेंद्र पाटील यांना स्वतःच्या विजयाचा एक वेगळाच आलेखा काय असणार आहे. आता तिघांमधली मॅच साथीला महत्व असणार आहे. यष्टीरक्षक असो मग क्षेत्ररक्षक, सर्वांना साथ द्यावी लागेल. चला चला घाई करायची आहे. 6-9ची मॅच. आयुष्यात वेळ आणि खेळ कधी बदलू शकतो सांगू शकत नाही. तयार राहावं लागेल त्यासाठी फक्त. आणि तयार आहेत अर्ना 11 आणि बालाजी 11. मोठा फटका करण्याचा प्रयत्न. विजेंद्र पाटील याच्या बॅट मधून आलेला चौकार. घणाघाती चौकार. विजेंद्र पाटील एक चांगली खेळी आपल्या संघासाठी. संघा स्वतःचे होणार आहे त्या संघाचे. तुटायचं नसेल तर किती भिडायचं हे मात्र लक्षात आलं पाहिजे आणि ते लक्षात आले त्यांच्या. बघा चांगला चेंडू होता, त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान दिलाय. मितेश पाटील यांच्यासाठी क्षेत्ररक्षक बिघडलेला आहे. आता क्षेत्ररक्षक सजवलं जाणार आहे. रिहान एक नवनवीन एक युवा गोलंदाज. रिहान गोलंदाजी मारवरती राऊंड द विकेट येताना दिसतोय आता मितेश पाटील यांच्यासाठी. स्ट्रॅटेजी त्यांनी सुद्धा आखलेली आहे, रणनीती आहे. मितेश पाटील खांद्यावरती जबाबदारी. प्रेशर अँड प्रेशर. सामना रंगलाय. चंद्र मावळला का? चंद्र आहे पण मैदानातली उष्णता कुठेतरी कमी नाही झाली. गरमी गरमी उष्णता. कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे. निहाल कुठेतरी आपले क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटच्या भूमिकेत दिसत आहेत. आता मितेश पाटील यांच्यावरती प्रेशर आहे. रियानवर सुद्धा प्रेशर आहे पण रणनीती लागेल. स्वतः राऊंड द विकेट येऊन गोलंदाजी करताना दिसत आहेत. चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण. अमर पाटील यांना कुठेतरी विकेट पाहिजे होता. विजेंद्र पाटील आता चला विजेंद्र पाटील स्वतः या संघाचे ओनर आहेत. त्यांचा संघ स्वतःच्या खांद्यावरची फुल टॉस चेंडू. धावचीची संधी. कम बैक कम बैक कम बैक. रुको 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 कोई उठना मत, जगह से हिलना मत. कोई रुकना मत कोई हिलना मत. हा सामना रंगलाय. दोन चेंडू 3 धावा पाहिजे असतील. रिहानची गोलंदाजी आवडली असेल तर सर्वांनी टाळ्या वाजून प्रोत्साहित करायचे आहे. या ओपनच्या सामन्यात सर आपली खेळी दाखवतोय. वय छोटं असेल तरी पण एक कॉन्फिडन्स फुली स्वतः राऊंड द विकेट गेला आणि एक चांगला चेंडू हाताळला. एक चांगली खेळी रिहानच्या माध्यमातून दिसते आपल्याला. मितेश पाटील तुटायचं नसेल तर भिडावं लागणार आहे आता दोन्ही खेळाडूंना. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? काय घडलंय काय घडलंय काय घडलंय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? मयूर डीजे मयूर डीजे. अग पोरी तू सपनात ये ना. आणि याचे 4-5 कानफाटी दे ना. अशी खेळ दाखवले मैदानाच्या आतमध्ये. स्वतः हा बैल मुझे मार आणि स्वतः यष्ट्या उद्ध्वस्त केला स्वतःच्या.
1 आणि 3 दोन 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 रन धावले ना तर बॉल विकेटची मॅच होऊ शकते. 1-3. प्रेक्षकांना काय आवडेल, बॉल विकेट टाय का काय आवडेल बघायला? आमच्या डीबीएन टीमला सध्या घरी जायचं असेल. धीरेंद्र पाटील क्षमता आहे, हाही मोठा खेळाडू आहे. 2 धावा धावतील का? चला प्रेक्षक वर्ग सर्वांना जर का सामना आवडला असेल तर टाळ्या वाजून गावकोपसाठी प्रोत्साहित करायचं आहे. डोंगरपाडा गावगाव आरके प्रीमियर लीग कोण ठरणार आहे सीझन 1चा मानकरी प्रथम पारितोषिकचा? कारण की हा एक येणारा एक चेंडू, खूप काही हा येणारा एक चेंडू प्रत्येक संघासाठी असणार आहे. दुःख, संघर्ष, जल्लोष कुठे ना कुठे होणार आहे या एक चेंडूवरती. धीरेंद्र पाटील सध्या रिहान आपली छाप सोडतोय. रिहान सुरेख गोलंदाजी. टीम मीटिंग टीम मीटिंग टीम मीटिंग. चला रियान एक चांगली गोलंदाजी. रियान साठी 2 शब्द असतील, भरोसा खुद पर रखो तो ताकत बन जाती है और दूसरों पर रखो तो कमजोरी. रियाननी स्वतःवर विश्वास ठेवून या सामन्यात स्वतःची जिद्द स्वतः लढतोय. फुलटॉ चेंडू षटकार. कॉंग्रॅच्युलेशन. अर्ना 11 सामना जिंकलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. फर्स्ट इयर गाव कपचा मानकरी ठरतोय अर्ना 11 संघ. हँडशेक करायचं, हँडशेक करायचं. दोन्ही टीमला विनंती असेल हँडशेक करायचंय. चलो चलो. शशिकांतजी खुश दिसत आहेत खूप, आपल्याला संघ जिंकलेला आहे. एक रन होता, बॉल आउट तक मैच येऊ दे ना. नहीं वो 2 रन भी होते तो बॉल हवे में भी उड़ा था 2 बार. अरे 2 बॉल 3 होता ना मैच, तो 1 बॉल 2 नहीं होते ना मैच. ये भी क्या मार दिया, फुल टॉस बॉल था, ऐसा थोड़ी मारते फुल टॉस बॉल. ये त्याला